या धावपळीच्या जगामध्ये शहरापासून थोडं लांब जायचं म्हटलं किंवा विकेंड शाळा कॉलेजला सुट्टी असेल तर आपण नेहमीच बाहेर जातो. पण का जातो? थोडी शांती मिळावी यासाठीच ना. मी थोडा वेगळा विचार करून ना एक माझ्या बिल्डिंगच्या खाली बिल्डिंगच्या बाजूला एक छोटं गार्डन तयार केले आणि खूप सुंदर असं गार्डन आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. एक वेगळाच आनंद भेटतो सुट्टी दिवशी आणि तुम्ही बघा नंतर तुम्हाला समजेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि आजच्या या सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी जिथे राहतो ती सरकारी कॉलनी आहे आणि ही एक दिवस तर मी सोडून जाणारच आहे, पण एक आठवण म्हणून जी लावलेली झाडं आहेत संपूर्ण ही कुठे जाणार नाही आहेत. ही सर्व इथेच राहणार आहेत. त्यामुळे आपली आठवण म्हणून सुंदरसं छोटं गार्डन तयार केलं आहे. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. आणि ही माझ्या मागे तुम्ही बघू शकता नारळाची झाडं आहेत आणि ती आमचे राऊत काका यांनी लावली होती. ते आता रिटायर झाले आणि कॉलनी सोडून गेल्यात, पण त्यांनी लावली झाडं त्याची नारळ ते आजही आम्ही खातो आणि बिल्डिंग आणि वसाहतीमधील जे रहिवासी आहेत तेही खातात. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुमची जी मेहनत आहे तुम्हाला मिळतेच आणि त्याचा आशीर्वादही तुम्हाला मिळतो. अजून एक सांगायचं म्हणजे जे मागं कंपाऊंड केलं आहे हे का केलं आहे, कशासाठी? कॉलनी तर सरकारी एक दिवस सोडून जाणार आहे. ही मग हे जे सरकारी भाषेमध्ये बोलू शकता हे का केलं आहे? जागा हडपवली आहे का? राहणार तर नाही आहे, जागा हडपवली नाही आहे. कारण याचं एकच आहे, जे वसाहतीमध्ये नशा वगैरे करतात त्या लोकांचा त्रास खूप होतो आणि त्यांच्या ज्या काही वस्तू असतील बाटल्या वगैरे त्या इकडे जास्त पडू शकतात. म्हणून बाकी दुसरं काहीच कारण नाही आहे. जागा स्वच्छ राहावी आणि घराच्या बाजूला कचरा होऊ नये याच उद्देशाने केलेलं आहे. आणि थंड वातावरण आहे, कुणीही येतं आराम करतं, असं सुंदर कॉलनी आहे. आणि या सुंदर कॉलनीमध्ये मी राहतो ते खूप बरं वाटतं. मी माझं गार्डन बोलेन कारण की याला फुलवायला खूप मेहनत लागते, तेवढंच कष्टही लागतात आणि कष्टाबरोबर याची देखभाल म्हणजे पाणी टाईम टू टाईम छाटणी तीही करावी लागते. तीही कशी करतो पहिलं तुम्ही गार्डन दाखवतो तुम्हाला ॲक्च्युली काय काय आहे आणि किती प्रकारची याच्यामध्ये फुलं आहेत जी तुम्ही कधी बघितली नसाल तशी. तर पहिल्यांदा तुम्हाला माहीत असेल ही सदाफुली. त्याच्यानंतर आहे ही नवीन झाडं आणल्यात, याला मस्त सुंदर अशी फुलं लागतात. गोकर्ण छोटा रोप लावलं आहे. ही व्हाईट लिली आहे, ती येईल थोड्या दिवसांनी. हे पहिलं दाखवतो. हे ॲक्च्युअलमध्ये वेगळ्या प्रकारचं झाड आहे. झाड तर फुललं आहे पण त्याला अजून पानं लागली नाहीत. आणि तुम्हाला स्पेशल सांगायचं म्हणजे गोकर्ण ब्ल्यू ह्याला निळ्या रंगाची फुलं लागतात. हे लागले ॲक्च्युली. आणि सेम एक मिनिट थांबा. आणि इथे आहे व्हाईट. ही बघा व्हाईट, हा पण गोकर्णाचा वेल आहे. दोन्ही याचा उपयोग ॲक्च्युली शनिदेवाला प्रिय आहेत. आणि आपल्या तब्येतीसाठी बोलायचं म्हणजे याचा काढा वगैरे करून पिलात तर आपली तब्येत व्यवस्थित राहते. आणि ब्ल्यू टी निळ्या फुलांची ब्ल्यू टी करून पितात. खूप सुंदर अशी चव, खूप सुंदर लागते. मी एकदा पिला होता. त्याच्यानंतर ॲलोवेरा, कोरफड ही सुंदर आहे ना,
ॲक्च्युली झाडाची फांदी पडली होती म्हणून हे तुटलं आहे. हे जास्वंद मित्रांनो, माझ्या जास्वंद 3 ते 4 प्रकारचे आहेत. हे आताशी येत आहे. हे एक आहे, या साईडला एक आहे, त्यानंतर इथे एक आहे. स्पेशल सांगायचं म्हणजे ना मित्रांनो, या जास्वंदाला 4 कोंब येतात. म्हणजे जे मेन हे असतं ना, हो का, एकच फुल आहे. 1 2 3 4 5 5 प्रकारच्या हे ज्या म्हणजे नॉर्मल हे बीज येतं. हे खूप काय त्याला बोलतात, आठवत नाही शब्द, मेहनतीने भेटले असं अनमोल झाड माझ्या गार्डनमध्ये. त्याच्यानंतर आपलं नॉर्मल झाड पण दाखवतो मला. ॲक्च्युली किती नॉर्मल झाड हे. हां, नॉर्मल झाडामध्ये कसं हा एकच बीज हे असतं, नाव आठवत नाही. हे रेड आणि हे पिंकिश. हे खूप सुंदर वाटतं, छोटंसं खूप सुंदर वाटतं हे वालं. याच्यानंतर सांगायचं म्हणजे हे झालं जास्वंद. गोकर्ण, अबोली घेऊया. आता अबोलीचा नावात सगळं आलं. अबोली रंगाची असते, पण माझ्याकडे अबोली कुठे गेले, पिवळ्या रंगाची एक आहे, अबोली रंगाची एक आहे आणि ब्ल्यू रंगाची एक आहे. ब्ल्यूवालं, हां ब्ल्यू थोडा, हा कोणता कलर आहे तुम्ही सांगू शकाल का मला? हा थोडा ब्ल्यूइश कलर आहे, म्हणजे फिक्कट आहे, डार्क नाही. ही आपली ॲक्च्युली अबोली, सुंदर आहे ना. त्याच्यानंतर जरा पुढे आलो तर इथे पिवळ्या रंगाची कोणती फुलं आहेत, मला नाव आठवत नाही या झाडाचं काय आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे कोणतं झाड आहे. पिवळ्या रंगाचं आहे, अबोलीचं खूप भारी दिसतं नाही आहे. ते थोडा वेगळा रंग आहे. हा तो रंग डार्कमध्ये, हा हा भगवा रंग आहे. बघितलं, भगव्या रंगाची अबोली. तो अबोली ब्ल्यू व्हाईट पण आहे. खूप प्रकारच्या अबोली आहेत, तसं म्हणजे खूप प्रकारची झाडं आहेत जी मला नावं पण नाही माहिती. अजून हो, बाजूला केळीचे झाड, अरे पडतं नाही. हो, हे केळीचं झाड आहे आणि ह्याला ॲक्च्युली केळी लागली आहेत, दिसली. आणि हे तर एक आहे, 2 झाडं केळीचे आहेत. तर मागे शेवगा, हा शेवगा आत्ताच जस्ट लावलेला आहे, पण मोठावाला इथे आहे. आणि त्याचबरोबर शेवगा शेंगा तर आपण खातोच, त्याचा पाला पण भाजी वगैरे खातो. भाजीमध्ये टाकायसाठी कढीपत्ता पाहिजे ना, हवं. हे बघा कढीपत्ता. आणि कढीपत्त्याच्याही 2-3 प्रकार आहेत. हा थोडा ह्या टाईपचा कढीपत्ता आहे, हा छोट्या पानांचा तिथे एक आहे, तोही दाखवतो. हा पण खूप सुंदर असा कढीपत्ता. ही 2-3 प्रकारचे आहेत ना, ते खूप सुंदर वाटतात आणि सगळे देशी आहेत. म्हणजे वास खमंग, जेवणामध्ये टाकल्या वासाच स्मेल येतो ना, हा तोंडाला पाणी येतं. त्याच्यानंतर दाखवायचं म्हणजे आता पेरू. हे पेरूचं झाड, हे छोटंवालं, हे मोठंवालं. याचे पेरू आम्ही खूप खातो. पेरूनंतर अरे हा भोपळ्याचा वेल होता, तो उंदराने खाल्ला. आणि या साईडला मोहरीचं झाड आहे, हे वाला मोहरीचं आहे. मोहरीचा वास पहा, एक नंबर. अजून म्हणजे हे व्हाईट फुलाचं झाड आहे ना, पांढऱ्या फुलांचं झाड आहे. हे वालं, हे कोणत्या प्रकार, म्हणजे ह्याचं नाव काय ना, हे मला ॲक्च्युली खरंच माहीत नाही. मला नाव सांगा. हां, मला नाव सांगा नक्की ही कोणत्या फुलाचं झाड आहे. ह्याला नॉर्मल थोडा तिथं झाडाला चेक पण येतो आहे, पण ह्या फुलाला वास नाही आहे, पण छान आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया.
इकडे आपण कवर केलं मस्त छान. त्याच्यानंतर हे पण कवर केलं. अरे पैशाचं झाड, हे आहे पैशाचं झाड, खूप मोठंवालं आहे. घरामध्ये आपण माझ्या लावलं आहे ते छोटंवालं पानांचं आहे. हे खूप मोठंवालं झाड आहे, मोठी मोठी पानं आहेत त्याला. नंतर मोगरा, मन प्रसन्न करणार, वास आला तरी. इथे एक मोगरा आहे, तिकडे एक मोगरा आहे. परत इथे ॲलोवेरा, सदाफुली. याची फुलं आहेत ना ॲक्च्युली खूप सुंदर येते, म्हणजे खूप सुंदर फुलं आहेत या आपल्या झाडाची. ती तुम्हाला दाखवेन नंतर. आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी ते मला कमेंटमध्ये सांगा की हे काय, ही कसली पानं आहेत. आणि शोपीससाठी हे वालं झाड आहे, छान आहे ना. हे झाड तुम्ही बघू शकता, ह्याला फुलं किती लागलं, भन्नाट. एक या पण झाडाला खूप सुंदर फुलं येतात. सुकलं आहे. तर तुम्हाला माझं गार्डन हे कसं वाटलं आणि ज्या प्रकारची झाडं आहेत, काही काही जास्वंदीचे आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? मला ॲक्च्युली ते जास्वंद झाड आहे ना ते खरंच मला माहीत नाही की कोणत्या जातीमध्ये येतं, म्हणजे कोणत्या प्रकारेमध्ये मोडतं. कारण त्याला 5-5 असे कोंब लागल्यात. आणि मी हे पहिल्यांदा बघतो की एकाच झाडाला जास्वंदीला 5 कोंब लागणं. आबोलीची पण 5-6 झाडं आहेत, म्हणजे 4-5 प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मोगरा लावला होता, सॉरी गुलाब लावलं होतं, पण गुलाब काय माहीत का त्याला फुलंच आली नाहीत, काय मिस्टेक होते माहीत नाही. त्याच्यानंतर आता बिल्डिंगमध्येच महिलांनी 2 महिलांनी म्हणजे खराई काकी आणि तामोरे काकी यांनी बिल्डिंगच्या समोर आणि साईडला त्यांनी पण खूप छान असे गार्डनमध्ये छोटं म्हणजे तयार केले. ते पण तुम्हाला दाखवतो. आपली बाईक आणि ही त्यांनी लावलेली झाडं, ही पसरणारी सगळी झाडं आहेत आणि सगळी शोची झाडं आहेत. पेरू, शेवगा, नंतर मनी प्लॅन्ट, चाफा, ही व्हाईट लिली टाईपमध्येच आहे. पांढरा जास्वंद झाड आहे. तर कसं वाटलं हे? दिसायला चांगलं वाटत असेल ना, पण ते करायला ॲक्च्युली खूप मेहनत लागते. आणि या मेहनतीसाठी सगळ्यांना खूप काम पण करावं लागतं ॲक्च्युली. आणि मी केली जे गार्डन आहे छोटं, हे कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप भारी वाटतं, असं वातावरण थंड आहे, एसीची गरज नाही. घरामध्ये ॲक्च्युली खूप गरम होते, उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि खूप बेकार गरम होतं. पण इथे ॲक्च्युली खूप थंड हवा येते. आणि सांगायचं म्हणजे मागे बिल्डिंग आहे ॲक्च्युली मोठी, खूप मोठी बिल्डिंग आहे, टॉवर आहे, एम्पायर हाईट्स. त्याची सावली इकडे पडते ना, तेव्हा झाडांची ग्रोथ नाही होते एवढी पाहिजे अशी. तरीही खूप चांगल्या प्रकारे झाडं आल्यात. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि भेटूया, ॲक्च्युली कामामध्ये टाईम भेटत नाही म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे माझ्या गार्डनचा. भेटूया आता आपण कुठं तर लोकेशनवर जाऊन आणि तिथला व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत राम राम.